हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी चालू आहे घरातली सगळी काही कामं. एकीकडे स्वयंपाक चालू आहे, एकीकडे साफसफाई चालू आहे. कारण उद्या आहे नागपंचमी. आता श्रावण लागला आहे, तर आता श्रावणातली सगळी प्रोग्राम सुरू झाले. उद्या नागपंचमी पण आहे, पहिला सोमवार पण आहे. त्यामुळं आज जरा घर वगैरे झटकले, घरातली जाळी झटकले सगळे. परत आता फरच्या पुसायच्या आहे आणि किचनमध्ये पण जरा ते वरती तेलकट डाग असतं ते पुसायचं काम चालू आहे. वरती आमचे तर नाही हात पोचत, आम्ही यांचा उपयोग केला आहे. उंच असल्याचे परिणाम हे बघा, मस्त क्लीन केलं यांनी. आणि आज आमचा इडली सांबारचा प्रोग्राम आहे. सो मस्त सांबार बनवलं आहे, अजून इडल्या बनवायच्या बाकी आहे. आता दीदी गेलाय वरती कानाला बघायला. काना उठला होता वाटतं, तर त्याला बघायला गेलाय. तर आता यांची थोडीशी साफसफाई झाली की मी इडल्या बनवते. मग कानाला पण बघू, आज कानाला पण इडली सांबारच. सो चला, काय काय होतं काय काय नाही बघू. उंच असण्याचे तोटे. कामाला लावलं रे. उंच असल्याचा एवढा फायदा आहे. आपल्याला फायदा आहे, त्यांना तोटा आहे. तुला तोटा आहे का दादे? देवाने तुम्हाला एकच पोरामध्ये सगळे गुण दिले. हा बाई, खरंच. घेना क्या चाहते हो, म्हणायचं काय. सगळ्यात युजफुल पोर. कोण म्हणलं? दादा विटू विटू म्हण. विटू विटू विटू. आता नाही म्हणा. काय नुसत्या बाटल्या गोळा करायच्या, नुसत्या बाटल्या गोळा करायच्या का पोराला. इडली सांबार खायचे ना दादूला. इडली सांबार काना बाटलीवाले. मस्त इथे इडल्या लावल्या आहे, कारण कानाच्या काकाला लई भूक लागली. हे काय करते, संध्याकाळी लई कमी जेवते. मी त्यांना सकाळी सकाळी भूक लागते. इथं सांबार पण झालं आहे रेडी. आणि कानासाठी पण सांबारला थोडंसं काढून ठेवलं आहे आम्ही सगळं व्हेजिटेबल्स. परत थोडीशी डाळ. दुंप चको विठू विठू म्हणत गाऊ. विठू विठू बाटल्या द्या, नुसत्या बाटल्या. आता म्हणत होतं. बॉटल म्हण. बॉटल बॉटल बॉटल. काय लागतं बॉटल? हा, बॉटल बॉटल. आणि इकडं कानाच्या मम्मीची जोरदार साफसफाई चालू आहे. मोठ्यानं बोललं थोडंसं. आऊ जवळ असल्यावर मोठ्यानंच आवाज येतो. ट्रॉलीमधली सगळी जी काही खालची ह्याच्या ट्रॉल्यांमध्ये खाली जी घाणं असते ना, ती काढली आज सगळी. नागपंचमी उद्या, त्याच्यामुळं साफसफाई चालू आहे आता. आजी चला, काकाला जेवायचं आहे, तर काकासाठी मस्त इडली आणि सांबार देते आता. हे पहा, साप. आम्हाला वाटलं हा घाबरण आहे ना, त्याचं तोंडच धरून घेतलं डायरेक्ट. मी घाबरले आणि मी म्हणते की खोटं सापी खोटं सापी. मम्मी असं नको करू. काय नाही दादू, काय नाही. म्हणून यांचं चालू होतं पिलो फाईट खेळा, पिलो फाईट खेळा. कुणाला पाव याचं पण आहे रात्री. टी-शर्ट मागितला आणि याच्यात तर तुम्ही आत्ता नव्हता करायला पाहिजे. तुम्ही रात्री आम्ही जेव्हा झोपायला येतो ना, तेव्हा करायला पाहिजे, तेव्हा तो सक्सेस झाला असता. नवऱ्यासोबत नाही मागायला. टी-शर्ट मागितला ना, मग कपड्यातच लपून ठेवायला. उलट मी त्या पालीला जास्त घाबरले. तुम्ही घाबरले होते, ही बोलली म्हणून. नाही, मी खरंच घाबरली. मला वाटलं पालीवर कधी पहिल्यांदा शेपटीवरून वाटलं कोटाचा आपले. मी घाबरले आणि मी म्हणते कशी घाबरले, काय खोटं सापी. त्यांच्या कॉटवर ठेव. रात्री नाही, आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे नाही का. मम्मी काय करणार, भाजी पण राहील. हा, मम्मीचं डिस्ट्रॅक्शन करा, भाजी ठेवून. कॅमेरा लगेच असं मम्मी पप्पा सोबत दादाला कळून जाईल. दादाला नाही कळणार. मम्मी ना मग ती ठेवून देतो.
किचन त्या भाजीच्या खुडी गेल्या त्याच्यात ठेवली ती चुकडून झाली. मग जेव्हा त्या भाजीची राणी येते तेव्हा टाकून द्या. आमच्यावरचा प्रँक तर सक्सेसफुल नाही झाला, कारण मी उशी घेतली, मला सॉप खोटं सॉप मी असं केलं, त्यामुळे तो सक्सेसफुल नाही झाला. सुनीलला पण कळून गेला. मग आता आत्यांवर करायचं आहे. आता बघू आत्यांवर किती सक्सेसफुल होतं. त्या भाजी निवडता आहे त्याच्यात टाकायचं आहे आम्हाला. आपल्यावर तर प्रेम फ्लॉप गेला. तो मायमुळं गेला. माय बायको हुशार. तो खोटा साप आहे का? मी घाबरले वरून म्हणते ओ तो खोटा साप आहे का? नाही खोटा हे बुट्टा होतं म्हणून मला जास्त भीती वाटली. कॅमेरा चालू व्हायच्या आधी असं म्हणून धरलं फेकून दिलं. इतकं तर डेंजर आहे हा गुब्या, काहीच भेव वाटत. पालाली पाहिलेली एका दिवशी खाऊन घ्यायला वाटलं. मागच्या 1 तासापासून हे इथं मोबाईल पाहत होते. आता मी बळजबरी मोबाईल हातातून ओढून इथं ठेवून दिला. आता लगेच झोपून घेतला. म्हणजे झोपतीन नाही तर मोबाईलच पाहतीन, दुसरं काहीच नाही करणार. नाही कोणा सांगा बोलणार नाही काही. सुख बघवत नाही लोकांना. याच्यात सुख नाही राहत. मी या गोष्टीला सुख नाही मानत. तुझ्या सुखाची डेफिनेशन वेगळी आहे ना. माझ्या सुखाची सुखापाटलाची ही लईच वेगळी आहे तुमची. मोबाईल पाहायचा नाही तर झोपूनच घ्यायचं. जावा बाहेर, बाबा बसले त्यांच्या संग बोलावं 2 शब्द. आमचे बाबा आहे, आम्ही कधी बोलू. जा ना मग आता. हा माहिती ते दादा पा कसे बसले मस्त बोलू राहिली गप्पा. दादालाच पाय ना, माझ्याकडे काय येऊ राहिली. पण तुम्ही बी मला इथं घोट दिसा ना. तुला आता कसं खरं बोलली. एकटा कस काय बसले कस काय घेतोय. हा आनंद नाहीये, मी तो आनंद नाही मानत. तो कस काय एवढा शांत बसला, आनंदाने सुखाने बसलेला आहे एका ठिकाणी. मला जाऊन त्याला डिस्टर्ब असं असं जा. हा काय काय म्हणले आत्या? अगो बाया मम्मीच्या ड्रेसच्या द्वारा खायच्या. तुला इडली सांबार नाही दिलं कोणाच? लय आवडलं तो वडू राहिला. हे बाई नको ना ग बाई, नको ना. फिक्स आहे मोबाईल, झोप नाही तर काहीतरी खायचं. काहीच खोटं नाही याच्यामध्ये. यावेळेस मी नाही साथ देऊ शकत. मग अशी गेली होती, मला उलटून लावलं. मला उठून लावलं. ए घे ना. द्या ना हो. अजून अजून कोणाला द्यायचं? ध्यान देऊन पहा ना, तो कोणाला सांगतो पहा ना. मम्मीला द्यायचं. मम्मीला मोठी घ्या ना. तू काय लहान राहिला का आता? वर्षाचं झालं ना. काय देऊ? केला का मग. दादांचं चालू आहे आत्यांवर सापाचा प्रँक करायचा, पण तो काही सक्सेस होत नाही. बघू आता होतो की नाही. आत्याने त्याच्यातून पॅन्ट काढली आणि साप ठेवलेला होता. तो बी नाही पाहिला. डायरेक्ट बंद करून ठेवलं. हो ना घाबरला. तर आज परत आम्हाला आत्यांचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे. तो म्हणजे हीटर बंद करायचा, तर लाईटच बंद झाला. तो म्हणजे बाहेर मस्त आम्ही चुलीवर कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर असं थोडं कसं गावाकडचा फील येईल. जे शहरात राहते त्यांना पण असं बाहेर चुलीवरचं वगैरे नाही खायला भेटत. आता त्यांना तर काही खायला नाही भेटणार आहे ते, पण असं कसं गावाकडचं थोडंसं फील येतो. गॅसवर तर सगळे रोजच करतात, त्यामुळे म्हटलं जरा बाहेर करू. आणि मस्त वातावरण आहे आज पावसाचं, तर मस्त अशी कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी. सो चला त्यांची रेसिपी बघू आपण.
पाऊस पडलाय तर आता इकडं ट्रॅक्टरनी सारे पाडायचं काम चालू आहे. आणि आम्ही ट्रॅक्टर बघायला आलोय. ट्रॅक्टर आणि हे बघा कोरो सिटी ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टर. कुठे ट्रॅक्टर कुठे दादू? ट्रॅक्टर म्हण. आजी काय करते ते पण पाहिजे आम्हाला. आज मस्त आजी ना दादू चुलीवर बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची भात बनवणार आहे. तू अजून पाहिलेलंच नाही ना चुलीवर जेवण बनवताना. हा सगळ्यांनी मस्त चाटून पुसून खाणायचं. काला करून रद्दा करून खायचं रद्दा. आमच्या ना आधी लई लाज वाटायची असं व्हिडिओवर काला केलेला असला का. पण काला केल्याशिवाय ना फील नाही येत भाजीचा. नुसतंच लवून खायचं मला तर नाही आवडत. आता ज्याची त्याची खाण्याची पद्धत वेगळी राहते. कोणी काय कोणाला खाण्यावरून जज करू शकत नाही. केलं बी तर ते त्याच्या पोटात नाही जाणार, आपल्याच पोटात जाणार. त्याच्यामुळं एवढा लोड नाही घ्यायचा. काय हे बंद कर. याला बी एक्साइटमेंट आहे. काय काय करायचं आहे यांना नेमकी बाहेर. आजीनं सरपण आणलं तेव्हाच पाहत होता. अरे आज आजीने हे असं काय आणलंय डोक्यावर. काय बनवते मम्मी आज? आज आहे ना मस्त चुलीवरती कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी बनवायची. तिखट बनव बरं का थोडी चरचरीत. मस्त चरचरीत झाली तर मज्जा येते काय. हा बाजरीची भाकर पण गरम पाहिजे आणि भाजी पण थोडी चरचरीत पाहिजे. हा एकदम चरचरीत. आणि मस्त तिच्यातून मस्त चुरून. आजच मी डाएट सुरू केलाय ग. कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी चालत आहे डाएटला. दोन फक्त भाज्या. गोड नाही खायचं, गुलाबजामुन नाही खायचे, बालुशाही नाही खायची आणि पेढे नाही खायचे. का ग श्रुती? आज लय मोठं पोट दिसतं. हे चालतंय खायला. आजी दादूला आज चुलीवरचं जेवण बनवती. काढी दादू कानाला पण आज नवीनच वाटतंय. ये बाई, चूल पेटवून आज का बरं या बाहेर बसल्या भाकरी स्वयंपाकाला. करायच्या, हं? भाकरी करायच्या, कालवण करायचं चुलीवर. बरं का दादू? पप्पाला म्हणा बसा तुला खायचं? तुला ना. भाकर खायची ना बाजरीची भाकर? त्याला वेगळंच वाटतंय आज. ना पहिल्यांदाच पाहिलं त्याने असं. पहिल्यांदाच पाहिली ना. हा मंडून बसलं पाहिजे किती. काय नाही शेकायची बरं का अशा. गरमी छान छान चुलीवर बनवायची बरं का आपल्याला. नको हात नाही लावायचा, चटका बसन असा. हा मम्माला आवाज दे. आता आपली इथं भाजी झाली. आता भाजी उतरून घेऊ. आणि आता भाकरीसाठी तवा ठेवून घेऊ. हा भाजी भाकरी बनवताच आमच्याकडे पाऊस पण आलाय बघा. पावसाच्या वातावरणात दादा ते छत्री घेऊन उभे राहते आत्याजवळ. बाहेर चूल आहे ना आपली. हा तरी पण इथं जिण्याचं असल्यामुळं थोडासा सपोर्ट आहे. आणि दादू लगेच छत्री झाली. दादूला खायची जास्त हौशी चुलीवरचं, त्याच्यामुळं. भजन चालू आहे कानाच. टाळ्या वाजवा. चला आता मस्त इथं चुलीवरच्या किती मोठ्या बाजरीच्या भाकरी आणि सोबतच कांद्याची पात. आणि इथं यांचं भजन चालू. छान झालं. मी ट्राय करतो. मेन माणूस ज्यांची आयडिया होती ती. छान छान आहे. किती छान आहे. छान आहे.